हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स 2025 साठी सायन्सचा इम्पॉर्टंट असा टॉपिक म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. तर सुरू करूया. तर पहिला आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन. आता हे 5 किंगडम क्लासिफिकेशन कोण दिले तर 5 किंगडम क्लासिफिकेशन आर.एच. विटाकर या सायंटिस्टनं 5 किंगडम सिस्टीम हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर आता हे क्लासिफिकेशन किती दिले तर 1969 ला हे क्लासिफिकेशन आर.एच. विटाकरने दिले. हा पण डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं तर आर.एच. विटाकरने हे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. ह्याच्या अगोदर पण एक क्लासिफिकेशन द्यायचा ट्राय केला तो म्हणजे कार्ल लिन्नेसनं. त्याला पण बायनॉमियल क्लासिफिकेशन होतं. त्याच्यामध्ये फक्त दोनच ग्रुप केलते, एक म्हणजे ॲनिमल वाला आणि दुसरा प्लांट वाला. पण बरेचसे असे ऑर्गॅनिझम होते जसं की बॅक्टेरिया, यांना आपण ॲनिमल प्लांट ह्याच्यापैकी कोणत्या पण एका ग्रुप मध्ये ठेवू शकत नव्हतो. ठीक आहे, बरेचसे असं प्रॉब्लेम फेस करावे लागलात म्हणून पुढचा आपल्याला 5 किंगडम क्लासिफिकेशन जो की आर.एच. विटाकर यांना आणला. तर आता हे 5 किंगडम क्लासिफिकेशन कशाच्या बेसिस वरती केलं आणि कोणकोणते 5 किंगडम आहे ते बघूया. तर 5 किंगडम पहिला तुम्हाला नोट डाऊन करू सांगतो. किंगडम मोनेरा, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, त्याच्यानंतर किंगडम प्लांटी आणि लास्टचा किंगडम ॲनिमेलिया. ठीक आहे, हे झाले आपले 5 किंगडम. 5 किंगडम आपल्याला बघायचे. तर आता ह्याच्यावरती पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं दोन टाइप केलं. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, आपली जी सेल असते, ठीक आहे, त्या सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या बाहेर जर मेम्ब्रेन असलं, ठीक आहे, म्हणजे त्या न्यूक्लियसच्या बाहेर मेम्ब्रेन असलं तर तो असणार आहे युकॅरियोटिक. ठीक आहे, जर मेम्ब्रेन नसलं तर तो असणार आहे प्रोकॅरियोटिक. हा एक बेसिक झाला. आणखीन काय आहे तर ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसते, याच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असते. तसंच याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स नसतात, याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स असतात. हे त्याच्यामधला बेसिक फरक येणार आहे. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे दोन फरक पडल्यानंतर प्रोकॅरियोटिक मधला पहिला येतो तो किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर पुढचा युकॅरियोटिक मध्ये परत दोन सब पॉइंट पडतात. तो म्हणजे एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. म्हणजे तो ऑर्गॅनिझम किती सेल पासून तयार झाला. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी जो एका सेल पासून तयार झालाय, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशी ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल्स पासून तयार झालेला तो मल्टीसेल्युलर. ठीक आहे, तर याच्यामध्ये येतो किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे, किंगडम मोनेरा कळलं आपल्याला. प्रोकॅरियोटिक मध्ये एकच येतो किंगडम मोनेरा. नंतर युकॅरियोटिक मध्ये आपण युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर असं डिव्हिजन केलं. युकॅरियोटिक मधला युनिसेल्युलर असणारा एकमेव येतो तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. परत मल्टीसेल्युलर मध्ये परत आपण डिव्हिजन केलं विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. ठीक आहे, आता सेल वॉल कशामध्ये नसते तर किंगडम ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. आपल्याला बेसिक फीचर माहित पाहिजे. तर त्याच्या थ्रू आपल्याला आणखी एक किंगडम होतो किंगडम ॲनिमेलिया. आता सेल वॉल असणारे दोन मिळतात आपल्याला, तर त्याच्यामध्ये पण फरक पडलाय. आता सेल वॉल फंगाई मध्ये पण सेल वॉल असते आणि प्लांटी मध्ये पण असते. आता फंगाई मधली जी सेल वॉल आहे, बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. तर फंगाई मधली जी सेल वॉल आहे ती कायटिन पासून बनलेली असते. ठीक आहे, फंगाई मधली जी सेल वॉल आहे ती कायटिन पासून बनलेली असते. आणि किंगडम प्लांटी मधली ही जी सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली असते तर सेल्युलोज. ठीक आहे, प्लांटी मधली ही सेल वॉल आहे ती सेल्युलोज पासून बनलेली असते आणि फंगाई मधली ही कॅटिन पासून बनलेली असते. ठीक आहे, तर फंगाईला आपण सेल वॉल असणाऱ्या मधलं डिकम्पोजर केला आणि ऑटोट्रॉफ का तर यांच्यामध्ये काय असतं तर यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. प्लांट मध्ये काय असतं क्लोरोफिल, त्याच्या थ्रू ते फोटोसिंथेसिस करतात आणि त्याच्या थ्रू स्वतः तयार करतात. ते ऑटोट्रॉफ झाले. डिकम्पोजर्स हे कोजवण्याचं काम करतात. ह्यांच्यामध्ये क्लोरोफिल असं काय नसतं, त्यामुळे त्यांना दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतात. याला डिकम्पोजर पण म्हणू शकतो किंवा हेटरोट्रॉप्स पण म्हणू शकतो. तर हे झाले 5 किंगडम्स. आता आपल्या एक्झामला मोनेरा, प्रोटिस्टा किंवा फंगाई ह्याच्यावरती जास्त आतमधले क्वेश्चन येतात. आले तर वरती ह्याचा फंगाईचा सेल वॉल कशापासून बनलेला जातो, युकॅरियोटिक युनिसेल्युलर कोणता आहे किंवा प्रोकॅरियोटिक कोणता आहे, एवढंच विचारलं जाईल. महत्वाचे आपल्याला दोन शिकायचे ते म्हणजे किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. तर हा आहे किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी मध्ये मेनली दोन ग्रुप केले जातात, सब किंगडम आहेत, क्रिप्टोगॅमी आणि फनरगॅमी. ठीक आहे, क्रिप्टोगॅमी आणि फनरगॅमी. आता क्रिप्टोगॅमी कोणाला म्हणायचं तर क्रिप्टोगॅमी म्हणजे ह्यांच्यामध्ये स्पोर्स असतात. ठीक आहे, स्पोर्स म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सीड्स मिळत नाहीत. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला सीड्स मिळत नाहीत आणि फॅनोग्राम्स मध्ये आपल्याला सीड्स मिळतात. ठीक आहे, हा बेसिक फरक आहे. फॅनोग्राम्स मध्ये आपल्याला सीड्स मिळतात, क्रिप्टोगॅम्स मध्ये आपल्याला सीड्स मिळत नाहीत. आता क्रिप्टोगॅम मधले पहिले तीन बघू. तर थॅलोफायटा. थॅलोफायटाचे बेसिक फीचर काय आहे तर पहिला म्हणजे ह्याची बॉडी थॅलॉइड असते. ठीक आहे, ह्याची बॉडी कशी असते थॅलॉइड. आता थॅलॉइड म्हणजे काय, आपण एक प्लांट सांगितलं. ठीक आहे, एक प्लांट घेतलं, ह्याला एक त्याच्या लिव्हज वगैरे असं घेतल्या तर आणि याचे ते रूट्स आपण सांगितले. आता ह्या प्लांट मध्ये आपण सांगू शकतो की बाबा हे याचे रूट्स आहेत, हे याचे लिव्हज आहे, हे याची ब्रँच आहे, याचं फ्लावर वगैरे असं आपण डिव्हिजन करू शकतो. पण
थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा ह्या दोघांची पण बॉडी कशी असते थॅलॉइड. आपण त्याच्यामध्ये सांगू शकत नाही की त्याचं हे रूट आहे ते स्टेम आहे. एक्झाम्पल दिले अलगी, त्याच्यामध्ये स्पायरोगॅरा. आता आपण शेवाळ घेतलं, शेवाळातला आपण थोडे सांगू शकतो की त्याचं हे लीव्ज आहे, ते त्याचं रूट आहे किंवा ते त्याचं स्टेम आहे, हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे अनडिप्रिशिएटेड बॉडी पार्ट्स असतात, त्याला आपण बॉडी त्याची थॅलॉइड असते. त्याच्यानंतर थॅलोफायटा मेनली कुठं असतात तर थॅलोफायटा हे वॉटर, ठीक आहे. जे aquatic प्लांट्स असतात त्यांना आपण थॅलोफायटा म्हणतो, ठीक आहे. हे कुठं असतात तर वॉटर मध्ये असतात. थॅलोफायटा हे आपल्याला वॉटर मध्ये पाहायला मिळतात. एक्झाम्पल दिले अलगी, इथे एक एक्झाम्पल दिले फंगाय. पुढचा येतो ब्रायोफायटा. ब्रायोफायटा म्हणजे ह्यालाच आपण एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. एम्फिबियन्स म्हणजे काय, आपण कोणाला म्हणतो, एम्फिबियन्स आपण कोणाला म्हणतो तर असा ऑर्गॅनिझम जो लँड वरती पण राहतो आणि वॉटर मध्ये पण राहतो, ठीक आहे. जसं की आपण ह्याच्यामध्ये बघितलं आपल्या अॅनिमल मध्ये तर फ्रॉग याचं एक्झाम्पल येतं, ठीक आहे. फ्रॉग याचं एक्झाम्पल येतं. आता यांचं कसं असते तर जे ब्रायोफायटा असतात त्यांना विचारतील डायरेक्ट की कोणाला एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हटलं जातं, तर त्याचं एक्झाम्पल येणार आहे ब्रायोफायटा. आता यांच्या रिप्रोडक्शन साठी फक्त वॉटरची गरज असते, ठीक आहे. रिप्रोडक्शन साठी वॉटरची गरज असते, नंतर नसले तरी चालते. एक्झाम्पल येते फ्युनेरिया. त्यानंतर टेरिडोफायटा. टेरिडोफायटा हे प्रॉपर, ह्याला आपण तुम्हाला डायरेक्ट विचारते की विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू प्लांट, ठीक आहे. काय विचारते, ट्रू प्लांट, ट्रू प्लांट असं पण विचारतील तर टेरिडोफायटाला आपण ट्रू प्लांट म्हणतो. हा एम्फिबियन्स वाला करता. आता हे कुठे असतात तर हे सगळे असतात लँड वरती, ठीक आहे. जमिनीवरती उगवणारे सगळ्यांना आपण काय म्हणतो टेरिडोफायटा. याच्यामध्ये बॉडी याची थॅलॉइड नसते, म्हणजे याच्यामध्ये आपण डिफरेंशिएटेड म्हणजे रूट स्टेम हे सगळं वेल इक्विप्ड असते, आपण ते सहजपणे ओळखू शकतो. क्रिप्टोगॅमचा आपला सगळा प्रश्न संपला. पुढचा येतो फनेग्राम. फनेग्राम मध्ये आपण त्याला आपण स्पर्मेटोफाइट पण म्हणतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, ठीक आहे. आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय, या दोघांमध्ये पण सीड आहेत, ह्याच्यामधले सीड्स असतात. जिम्नोस म्हणजे काय, ओपन, ठीक आहे, ओपन. आता रेग्युलर आपण आंबा बघितला तर आंबा काय, आंब्याचे सीड आतमध्ये असते आणि त्याच्या बाहेर कोटिंग पाहायला मिळते, ठीक आहे. तर जिम्नोस्पर्म म्हणजे काय बाबा, त्याला बाहेरून कोटिंग नसतं, आणि अँजिओस्पर्म म्हणजे काय, त्याला बाहेरून कोटिंग असतं, ठीक आहे. याच्यामध्ये पण फरक तुम्हाला अँजिओस्पर्म मध्ये पण फरक नंतर हे पडणार आहे, फरक पडणार आहे. तो म्हणजे कोणता, मोनोकॉट, ठीक आहे. मोनोकॉट आणि इकडे येणार आहे डायकॉट. म्हणजे बाबा त्याला किती भाग आहेत, जसं की आपण शेंगदाणा घेतला तर शेंगदाण्याचे एकाचे दोन भाग करू शकतो. दोन आपल्याला डाळी किंवा डाळ आहे तर एका डाळीचे दोन दोन आपण भाग करू शकतो, ठीक आहे. तर तो येतो डायकॉट मध्ये. त्यानंतर हा येतो मोनोकॉट, म्हणजे त्याचं आपण दोन विभाजन करू शकत नाही. त्यानंतर जे सायकास दिले ते काय आहे बाबा, त्याचे सीड्स कसे असतात, ते ओपन असतात, स्पोर्स त्याचे ओपन असतात, ते आपण जिम्नोस्पोर म्हणणार आहे, ठीक आहे. एन्क्लोज फ्रूटच्या आतमध्ये असला तर तो अँजिओस्पोर, फ्रूटच्या आतमध्ये नसला तर तो येणार आहे जिम्नोस्पोर, ठीक आहे. हा झाला किंगडम प्लांटी. पुढचा येणार आहे किंगडम अॅनिमलिया, म्हणजे अॅनिमल वाला किंगडम. आता ह्याच्यामध्ये दोन मेनली सब किंगडम आहेत, ते म्हणजे कोडॉट्स, नॉन कोडॉट्स आणि कोऑर्डिनेट्स, ठीक आहे. आता ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, ठीक आहे, ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणणार आहे कोऑर्डिनेट्स, म्हणजे पाठीचा कान आपण असंच म्हणलं जातं. मग प्रॉपरली आपण तसं म्हणू शकत नाही. नोटोकॉर्ड ज्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक स्टेजला जरी असला तरी आपण त्याला कोऑर्डिनेट्स म्हणणार आहे. ज्याच्यामध्ये कधीच आपल्याला नोटोकॉर्ड मिळत नाही त्याला आपण नॉन कोऑर्डिनेट्स म्हणणार आहे. याच्यामध्ये फायलम आपल्याला सगळे माहित पाहिजेत, प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केलेल्मिंथिस, ॲनिलेडा, अर्थ्रोपोडा, मोलस्का, इकॉनोडर्मेटा आणि हेमिकोर्डाटा, ठीक आहे. हे सगळे येतात. आता यातले बेसिक फीचर्स आपल्याला माहित पाहिजे की बाबा पोरिफेरा काय असतो, हे आपल्याला सगळे माहित पाहिजे. हे आपण फ्युचर लेक्चर मध्ये हे सगळं फायलम आपण डिस्कस करू, ठीक आहे. पण बेसिक आपला सगळ्यात जास्त क्वेश्चन आपला इथंच फिरून फिरून येतो. अर्थपोडा म्हणजे कोणतं, ज्यांचे पाय जॉइंटेड लेग्स वगैरे असतात, ज्याच्यामध्ये विंचू, खेकडा वगैरे हे सगळं येतं. त्यानंतर आपली जी गोगल गाय वगैरे जे मोमो असतात ते सगळे मोलस्का मध्ये येणार आहेत, ठीक आहे. आता पोरिफेरा मध्ये सगळं स्पॉन्जी टाइप जे असतात, ठीक आहे, याला स्पॉन्जेस मध्ये ते येतात. अॅनिलेडा मध्ये आपलं जे हे असतात काय म्हणतात त्याला, अर्थवॉर्म वगैरे, ठीक आहे, या टाइपचे अॅनिलेडा. आता प्लॅटीहेल्मिंथस असतो. प्लॅटीहेल्मिंथस म्हणजे काय असतं, जे फ्लॅट वर्म्स असतात, ठीक आहे, फ्लॅट वर्म्स असतात ते सगळे कशा मध्ये येतात, प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये येतात. जसं की प्लानारिया, ठीक आहे, हे सगळे कशामध्ये येतात, प्लॅटीहेल्मिंथिस. अस्केलेल्मिंथिस म्हणजे राऊंड वर्म्स, ठीक आहे. अस्केलेल्मिंथिस म्हणजे सगळे काय येणार आहेत, राऊंड वर्म्स याच्यामध्ये येणार आहेत, ठीक आहे. तरी आपल्याला माहित पाहिजे. हेमिकोऑर्डाटा म्हणजे काय, ह्याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये असतोय कोऑर्डाटा आणि नंतर नसते. ह्याला आपण दोन्हीच्या मधला पण पकडला तरी चालते, म्हणजे नॉन कोऑर्डाटा आणि कोऑर्डाटा मधला पकडला तरी हेमिकोऑर्डाटा चालते. त्यानंतर फायलम कोऑर्डाटा, ह्याच्यामध्ये पण फरक पडतो. युरोकोऑर्डाटा, सेफेलोकोऑर्डाटा आणि वर्टिब्रेटा. आता याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा वर्टिब्रेटा म्हणजे ज्याचा पाठीचा कणा प्रॉपरली असतो तो म्हणजे वर्टिब्रेटा. ह्यातले महत्वाचे क्लासेस आपल्याला शिकायचे असतात, पायसेस,
एम्फिबियन्स, रेप्टालियन्स, एव्हज आणि मॅमिलियन. पायसिस म्हणजे काय? मासे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फिश येतात, ह्याच्यामध्ये पण प्रकार पडतात, पण तो आपल्याला बेसिक नॉलेज एवढंच पाहिजे की पायसिस म्हणजे फिशेस. फिशेसचा आपल्याला माहित पाहिजे बाबा तो राहणं, त्यांच्यामध्ये गिल्स असतात. सगळ्याच फिशेसना रेस्पिरेशन साठी गिल्स असतातच असं काही नाही. काय काय फिश ह्या लंग्स थ्रू पण रेस्पिरेशन करतात. एक्झाम्पल काय आहे तर डॉल्फिन आला किंवा वेल आला. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल की डॉल्फिन आणि वेल ठराविक काळानंतर पाण्याच्या वरती येतात. काय येतात? कारण का त्यांचं रेस्पिरेशन हे लंग्स थ्रू होतं. आपल्यासारखं लंग्स असतात, त्यांना गिल्स लिड्स नसतात. अँफिबियन्स मी तुम्हाला सांगितले, अँफिबिया म्हणजे काय तर जे पाण्यावरती पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. एक्झाम्पल काय आहे? फ्रॉग. ठीक आहे. आता फ्रॉगचं रेस्पिरेशनचा जर तुम्ही विचार केला, फ्रॉग हा जर पाण्यात असला तर तो त्याच्या स्किन थ्रू रेस्पिरेशन करतो. ठीक आहे. त्याची स्किन मॉइस्ट असते, त्या स्किन थ्रू तो रेस्पिरेशन करतो. आणि जर तो जमिनीवर असला तर त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला लंग्स पाहायला मिळतात, लंग्सचा उपयोग करतो. रेप्टाइल म्हणजे काय तर सगळे सरपटणारे प्राणी. ठीक आहे. याच्यामध्ये साप येतो, क्रोकोडाईल वगैरे हे सगळं आपल्याला रेप्टिलियन मध्ये पाहायला मिळतात. आता याच्यामधलं आपल्याला कोल्ड ब्लडेड माहित पाहिजे, वॉर्म ब्लडेड पण माहित पाहिजे सगळं. ठीक आहे. त्यानंतर एव्हज म्हणजे काय? सगळे पक्षी. पक्षी का उडू शकतात, काय त्यांची बॉडीचं स्ट्रक्चर काय असतं ते सगळं माहित पाहिजे. पक्षामध्ये एक बेसिक विचारलं जातं. आता आपल्याला लिम्स किती असतात तर 4 लिम्स असतात. ठीक आहे. किती लिम्स असतात? 4 लिम्स म्हणजे 2 हात आणि 2 पाय. आता जे हात आहेत आपले ते काय आहेत? 4 लिम्स आहेत, आणि जे पाय आहेत ते हँड लिम्स आहेत. ठीक आहे. जर पक्षामधले जे 4 लिम्स असतात, 4 लिम्स म्हणजे पुढचे 4 लिम्स असतात, तर त्याचं काय कन्वर्जन, कशामध्ये कन्वर्जन झाले तर त्याचं विंग्स मध्ये कन्वर्जन झाले. ठीक आहे. आणि हँड लिम्स म्हणजे पाय आपले, जसं की आपल्या 4 लिम्सचं कन्वर्जन हँड मध्ये झाले, आणि बाकीचे हँड लिम्स आहेत त्याचं पाय आहे तसं आहे. त्यानंतर मॅमिलिया. मॅमिलिया म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ममेरी ग्लँड्स असतात. ठीक आहे. ममेरी ग्लँड्स असतात. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? मॅमिलिया. म्हणजे कोणते बाबा? जे आपल्या पिलांना दूध देऊ शकतात ते वाले. ठीक आहे. आणि याच्यामध्ये डायरेक्ट जन्म देणारे पण मिळतात. पण सगळेच मॅमिलिया हे करतात नाही, असे एक्सेप्शन आहे, जसं की प्लॅटिपस असू दे. ठीक आहे. हे आपल्याला बरेचसे एक्सेप्टेशन मिळतात आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पण फीचर्स माहित पाहिजे. पुढे तुम्हाला दिलंय की हे जे आपण डिव्हिजन बघितलं फायलमचं. ठीक आहे. हे जे 10 डिव्हिजन आहेत आपण फायलमचं बघितलं. आता यातला हे 10 इकडचे 10 असे टोटल फाईल आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर हे कशाच्या बेसिस वरती केले तर याच्यामध्ये आपल्याला पहिला येतो बॉडी ऑर्गनायझेशन. त्याची बॉडीचं ऑर्गनायझेशन कसं आहे तर तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो की सगळ्यात आपल्या बेसिक युनिट काय असतं तर सेल. ठीक आहे. आपल्या लाईफ मधलं सगळ्यात ऑर्गॅनिझमचं सगळ्यात बेसिक युनिट काय आहे? सेल. सेल नंतर सगळ्या वेगवेगळ्या एकसारख्या काम करणाऱ्या सेल एकत्र आल्या तर त्या काय तयार करतात तर टिश्यू तयार करतात. ठीक आहे. वेगवेगळे टिश्यू एकत्र आले तर ते काय तयार करतात तर ऑर्गन तयार करतात. वेगवेगळे ऑर्गन एकत्र आलं तर काय तयार करतात तर ऑर्गन सिस्टीम तयार करतात. ठीक आहे. ऑर्गन सिस्टीम आणि वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम एकत्र आल्या तर एक आपला ह्युमन बॉडी तयार झाली. ठीक आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, ह्याचं एक दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो की जसं तुमच्याकडे एक अल्फाबेट आहे, जसं की ए. ठीक आहे. एक अल्फाबेट आहे. असं वेगवेगळे अल्फाबेट एकत्र आले, त्याने काय तयार केलं? अल्फाबेट एकत्र येऊन त्याने काय तयार केलं? एक वर्ड तयार करा. ठीक आहे. एक वर्ड एकत्र येऊन काय तयार केलं तर सेंटेन्स तयार केलं. ठीक आहे. असे आणखीन सेंटेन्स एकत्र येऊन काय केला? एक पॅरा तयार केला. एक पॅरा आणि पॅरा एकत्र येऊन काय तयार केलं तर एक पेज, आणि पेज येऊन तर बुक तयार केलं. सेम तसं सगळ्यात बेसिक युनिट काय? सेल. सेल एकत्र येऊन टिश्यू. टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन. ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम, आणि त्याच्यात वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम पासून एक ह्युमन बॉडी तयार होतो. ठीक आहे. आता ऑर्गन कोणता पण पकडा. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गन्स असतात ते आपल्याला माहित पाहिजे. तर बॉडी ऑर्गनायझेशन, तर ज्याची बॉडी ऑर्गनायझेशन फक्त इथं सेल, ज्याच्यामध्ये टिश्यू फॉर्म झालेलंच नाही तर आपण त्याला म्हणतो सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला पोरिफेरा मिळतो. दुसरा आपल्याला टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम हे आपल्याला पाहायला मिळतं. ते पुढचे सगळे. पुढचा येतो सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? एक ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण कसं डिवाइड करतो. समजा आता एक ऑर्गॅनिझम मी असा काढला. ठीक आहे. आता असा वेगळा काहीतरी ऑर्गॅनिझम काढला, याला मी मधनं कुठनं तरी कट केला तर मला दोन प्रॉपर भाग मिळत नाहीत. ठीक आहे. कसा पण कट केला मी त्याला, असं काहीतरी वेगळी इमेज काढली, याला असा कट केला, असा कट केला, काही फरक पडणार नाही. त्याला आपल्याला एकसारखे पॉइंट्स आपल्याला मिळणार नाही, तर त्याला आपण म्हणतो असिमेट्रिकल बॉडी. रेडियल सिमेट्री म्हणजे काय? हा गोल सर्कल आहे बाबा, बरोबर ह्याचं केंद्र काय? ठीक आहे. सेंटर आहे. इथून 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 असं आपण त्याला कट करत गेलो. ठीक आहे. तर केंद्रकापासून कट झालं तर त्याला आपण म्हणणार आहे रेडियल सिमेट्री. आणि पुढचा असतो बायलॅटरल, जसं की ह्युमन. आता आपण ह्युमन आहे, ह्युमनचं स्ट्रक्चर असं आहे, तर आपण इथनं मधनं कट केला तर इकडे हात होणार आहे, इकडे एक पाय होणार आहे, इकडे हात एक होणार, इकडे पाय, इकडे एक डोळा, इकडे एक डोळा, म्हणजे बरोबर आपल्या मधनं दोन भाग होतील, त्याला बायलॅटरल. असिमेट्रिकल कोण असतं तर पोरिफेरास असतो. रेडियल सिमेट्री मध्ये आपल्याला निडारिया म्हणतो. बायलॅटरल मध्ये आपल्याला हे सगळेच आपल्याला पाहायला मिळतात. पुढचे ते बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय की बाबा
त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी कशी आहे, असिलोमेट म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते त्याला आपण असिलोमेट म्हणतो. सुडोसिलोमेट म्हणजे ज्याच्यामध्ये फॉल्स कॅव्हिटी असते त्याला सिलोमेट म्हणतो. आणि पुढचा युसिलोमेट म्हणजे ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते. ठीक आहे. तर असिलोमेट मध्ये फक्त पोरिफेरा येतो, सिलोमेट मध्ये निडारे येतो असिलोमेट मध्ये, आणि पुढे असिलोमेट मध्ये पुढचा प्लॅटीहेल्मिंथिस. सुडोसिलोमेट मध्ये फक्त आणि फक्त अस्केल्मेंथिस येतो, आणि युसिलोमेट मध्ये ॲनिलिडा, अर्थपोडा, मोलस्का, इकॉनोडर्माटा, हेमिकोडाटा आणि कोरडाटा हे आपल्याला सगळे पाहायला मिळतात. हे पेज तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. महत्वाचं म्हणजे आपल्याला हे फायलम्स माहित पाहिजे, त्याचे फीचर्स. हे प्लांट रिलेटेड 100% एक ना एक प्रश्न आपल्याला पाहायलाच मिळतो. त्यानंतर 5 किंगडम क्लासिफिकेशन पण आपल्याला बेसिक माहित पाहिजे की कोणी दिला, RH विटाकर वगैरे हे सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. ठीक आहे. होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.